Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. नमस्कार मंडळी, नुकतेच आपण सगळे एका ऐतिहासिक आंदोलनाचे साक्षीदार झालो। हे आंदोलन होतं मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात। आंदोलनकर्ते होते मनोज जरांगे पाटील, जे मागच्या काही वर्षांपासून या प्रश्नाला घेऊन सातत्याने मैदानात उतरून आंदोलन करतायत, उपोषण करतायत। मात्र या वेळेला हे आंदोलन यासाठी वेगळं आणि ऐतिहासिक ठरलं कारण मुंबईच्या नाकावर टिचून येऊन मराठा आंदोलकांनी त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या। अगदी गुलाल उधळत जल्लोषात ते त्यांच्या गावी परत सुद्धा गेले। पण हा जल्लोष जो साजरा होतोय हा सर्वांसाठी नाहीये। यामुळे आता ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे। अर्थात कारण ओबीसी समाजाला आता वाटतंय की मराठ्यांसाठी राज्य सरकारने जो निर्णय घेतलाय तो त्यांच्या न्यायावर गदा आणणारा आहे, त्यांच्या हक्कावर घाला घालणारा आहे। आता ते कसं आहे हे आपल्याला येत्या काळात कळेलच, कारण यावर अनेक कायदेशीर लढाई होतील, सामाजिक आंदोलनं होतील आणि एकूणच मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद मागच्या काही वर्षांपासून आपल्या समोर अधिक तीव्र होताना दिसतोय, यावरती आता सरकार कशा पद्धतीने तोडगा काढणार याकडे सुद्धा आपलं लक्ष लागलेलं आहे। या सर्व घडामोडींवरती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषण करणार आहोत आणि या आंदोलनाचं फलित काय, ओबीसींचा आता पुढचा टप्पा काय असणार आहे आणि खरंच या निर्णयामुळे सरकार अडचणीत येणार आहे का, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी ऋत्विक भालेकर, स्वागत आहे आपलं मुंबई तकच्या ह्या व्हिडिओ एक्सप्लेनर मध्ये। तर आपण चर्चा करतोय ती मराठा आरक्षणाची मागणी सरकारने मान्य केली, पण त्याचे परिणाम ओबीसी आरक्षणावर होणार का या संदर्भात। अर्थात आता आपण पाहिले की किती मोठ्या जल्लोषात मराठा आंदोलकांनी आपलं यश साजरं केलं आणि आपल्या पदरी सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या। सरकारने जीआर काढला, निर्णय घेतला आणि आता सुरू झाली आहे ती ओबीसींची लढाई। मात्र या लढाईमध्ये तो दबाव गट किंवा त्या पद्धतीची आक्रमकता जी आहे ही सध्या तरी दिसत नाही आहे। या उलट खरं सांगायचं झालं तर ओबीसी नेत्यांमध्येच मतमतांतर दिसतायत, संभ्रमाचं वातावरण दिसतंय, कारण सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात मागणी मान्य करत असताना ज्या ज्या गोष्टींची अंमलबजावणी केलेली आहे त्याचे पडसाद आणि त्याचे कायदेशीर काय काय परिणाम उमटणार आहेत हे अजून सगळ्यांना स्पष्ट झालेलं नाहीये। छगन भुजबळ जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आहेत, सरकारचे प्रतिनिधी आहेत, त्यांनीच सर्वप्रथम या निर्णयावरती नाराजी व्यक्त केली। इतकंच काय तर मंत्रिमंडळावरती त्यांनी बहिष्कार सुद्धा घातला। त्यांचं म्हणणं आहे की ते आता वकिलांशी, अभ्यासकांशी, तज्ज्ञांशी या सगळ्याबाबत चर्चा करतायत, सल्लामसलत करतायत आणि त्यानंतर आवश्यक असल्यास ते सरकारच्या निर्णयाला कोर्टात चॅलेंज करणार आहेत। यासाठीचा थोडासा कालावधी त्यांनी आंदोलकांना मागितलेला आहे। ओबीसी आंदोलक जे मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं करतायत, उपोषणं करतायत, साखळी उपोषणं करतायत, त्यांना छगन भुजबळ आवाहन करताना दिसतायत की आम्ही जोपर्यंत आमचा अभ्यास पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडू देऊ नका, तुमची आंदोलनं तुर्तास थांबवा आणि जोपर्यंत आम्ही या संदर्भातले योग्य ते कागदपत्र गोळा करत नाही आणि कोर्टात जाण्याबाबतचा निर्णय अंतिम करत नाही तोपर्यंत असं कुठलंही पाऊल उचलू नका, ज्याच्यामुळे अर्थात त्याचा मतितार्थ हाच आहे की सरकार अडचणीत येणार नाही। आता छगन भुजबळ सारखा इतका मुरलेला आणि आक्रमक असा नेता जो ओबीसींच्या प्रश्नांवरती कायमच मैदानात उतरून नेहमी आक्रमकतेने, मग ते सरकारमध्ये असो किंवा सरकारच्या बाहेर असो, लढताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। गेली अनेक दशकं आपण छगन भुजबळ यांना ओबीसी नेते म्हणून या महाराष्ट्रात पाहत आलेलो आहोत आणि अर्थात
त्यांच्या ज्या संघटना आहेत, त्यांना जो मानणारा वर्ग आहे, तो सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. त्यांच्यासोबतच आणखीन अनेक ओबीसी नेते येत्या काही काळात आपल्याला उदयास येताना पाहायला मिळालेत. यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे प्रमुख असलेले बबनराव तायवाडे यांनी सुद्धा ओबीसींच्या या सगळ्या हक्कांवरती गदा येते असं म्हणत उपोषण आंदोलन सुरू केलेलं होतं आणि नागपूरमध्ये हे साखळी आंदोलन त्या ठिकाणी सुरू होतं. काही वेळापूर्वी आपण पाहिलं मंत्रिमंडळातले मंत्री अतुल सावे यांनी जाऊन हे उपोषण आता सोडवलेलं आहे, हे आंदोलन समाप्त केलेलं आहे. आणि आता बबनराव तायवाडे यांचं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारने जो निर्णय घेतलाय या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना ओबीसींवरती कुठलाही अन्याय होणार नाही, किंबहुना कुठलाही परिणाम होणार नाही, अशी भूमिका आता बबनराव तायवाडे यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आंदोलन संपवलेलं आहे. तिसरीकडे लक्ष्मण हाके जे एकेकाळी महाराष्ट्रातल्या मागासवर्ग आयोगाचे सदस्य सुद्धा होते. मराठा आरक्षण देत असताना जी सगळी प्रक्रिया यापूर्वी झालेली होती यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता, आपली मतं नोंदवलेली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात त्यांनी भूमिकाही मांडलेली होती. आता ते आक्रमक झालेले दिसत आहेत. अर्थात त्यांची आक्रमकता सुद्धा थोडीशी का होईना पण सीमित दिसते. ते GR फाडतायत, सरकारने घेतलेल्या निर्णयाची होळी करतायत, देवेंद्र फडणवीसांना जबाबदार ठरवतायत, परंतु नेमकं काय करायचंय हे अजूनही त्यांच्या एकूण सगळ्या या भूमिकेतनं स्पष्ट होताना दिसत नाहीये. प्रकाश शेंडगे जे अर्थात पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या सोबतच असतात, त्यांनी सुद्धा वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केलेली आणि ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ते कायमच वोकल राहिलेले आहेत. ही जी काही 4-5 महत्वाची नावं आपण घेतली, या व्यतिरिक्त आणखीन मोठे ओबीसी चेहरे सध्या महाराष्ट्रात कुठले आहेत असा जर विचार करायचा झाला तर आपल्या डोळ्यासमोर कुठली नावं येतात? अर्थात आता हयात नसले तरी भाजपचेच एकेकाळचे सर्वात मोठे नेते गोपीनाथ मुंडे आणि आता गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांची कन्या असलेल्या ज्या आता मंत्रिमंडळात मंत्री सुद्धा आहेत त्या पंकजा मुंडे, त्याच्या पाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत, तेली समाजाचे आहेत. आता महत्वाची काही जबाबदारी जर सरकारला द्यायची असेल तर ती बावनकुळेंना दिली जाते. उदाहरणादाखलच सांगायचं झालं तर ज्या दिवशी सरकारने मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एक ओबीसींच्या रक्षणासाठी, ओबीसींच्या एकूण त्यांना ज्या ज्या सुखसुविधा मिळतात, ज्या ज्या योजनाचे लाभ मिळतात याचा पुन्हा एकदा फेरविचार करून त्यांना जास्तीत जास्त याचा लाभ मिळावा यासाठी एक मंत्रिमंडळाची उपसमिती जी आहे ती नियुक्त करण्यात आली, त्याची घोषणा झाली आणि याचं अध्यक्षपद सुद्धा आता चंद्रशेखर बावनकुळे यांना सोपवण्यात आलेलं आहे. त्याच्या थोडंसं पाठीमागे गेलं तर अर्थात एकनाथ खडसे आणखीन एक मोठं नाव जे एकेकाळी भाजपचे मोठे नेते होते, आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहेत. असे अनेक मोठी नावं ओबीसी समाजातून आपल्याला पाहायला मिळतात, आठवतात. परंतु एक गोष्ट मात्र आहे की मराठा आंदोलनासाठी जी धग, जी आक्रमकता मनोज जरांगे पाटील यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली, तसाच दबाव गट आणि तशीच आक्रमकता या सर्व ओबीसी नेत्यांमधून किंवा ओबीसीचं नेतृत्व जे जे करतायत, मग त्यात अनेक अभ्यासक असतील, अनेक तज्ज्ञ असतील, अनेक वकील असतील किंवा अनेक राजकीय चेहरे ज्यांची आपण आता नावं घेतली ती असतील, यापैकी कोणीही सद्यस्थितीला तितक्या आक्रमकतेने आणि तितक्या धडाडीने ओबीसींवरती अन्याय होतोय किंवा ओबीसींवरती कुठेतरी त्यांच्या हक्कांवर गदा येते असं मांडणारा आणि सरकारला धारेवर धरणारा चेहरा सध्या तरी आपल्याला निदर्शनास येत नाही. हे दुर्दैवानं म्हणावं लागतंय, कारण नुकतंच आपण जे मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन बघितलं, मनोज जरांगे पाटील यांचं 5 दिवसाचं उपोषण बघितलं, त्यांच्यासाठी हजारो मराठा तरुण हे मुंबईत येऊन धडकले. त्यांनी 5 दिवस अक्षरशः मुंबईला वेठीस धरलं. अशाच पद्धतीच्या त्या ठिकाणी मतं मुंबईकरांकडून आपल्याला ऐकायला मिळत होती.
इतकंच काय तर आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही, अगदी छातीवरती गोळ्या झेलाव्या लागल्या तरी चालेल, आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी चालेल, पण आम्ही मुंबई मात्र सोडणार नाही, अशी टोकाची भूमिका देऊन सरकारला ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना धारेवर धरलं, सद्यस्थितीला तशा पद्धतीनं ओबीसींसाठी उभा राहणारा एखादा चेहरा आपल्याला आठवतोय का किंवा सांगता येईल का? तर मला असं वाटतं की सध्या तरी असं सांगता येणार नाही. त्याची कारणंही आपल्याला बघावी लागतील, याबाबतही विचार करावा लागेल. कारण छगन भुजबळ हे मंत्रिमंडळातले मंत्री आहेत. स्वतः चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसीसाठी जी उपसमिती आता नेमण्यात आलेली आहे त्याचे अध्यक्ष आहेत. म्हणजे शासनाच्या पातळीवरती भाजपने, सरकारने म्हणूया, एक चेहरा दिलेला आहे जो ओबीसी आहे. तर दुसरीकडे राजकीय दृष्ट्या जर मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणासाठी लढणारे जेवढी लोक आहेत यांना काउंटर करणारा जर कुठला चेहरा द्यायचा असेल तर तो अर्थात छगन भुजबळ हाच सध्या तरी दिसतोय आपल्याला. दोन्हीही घटक किंवा दोन्हीही नेते जे आहेत हे सरकारचे प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे ज्यावेळेस छगन भुजबळ म्हणतात की आपल्याला तुर्तास आंदोलनं थांबवावी लागतील आणि योग्य वेळी आपण निर्णय घेऊ, त्या निर्णयाबाबत मी तुम्हाला सांगेन आणि त्यानंतर आपण आपली पुढची पावलं टाकू, त्यावेळेस खरंच ओबीसी समाजातील जे विविध घटक आहेत, अनेक जाती पोटजाती आहेत, ज्यांना कुठेतरी आता संभ्रम आहे, कुठेतरी भीती आहे की मराठा आरक्षणामुळे किंवा जो हैदराबाद गॅजेटचा निर्णय घेतलेला आहे याच्यामुळे आपल्या आरक्षणामध्ये, आपल्या कोट्यामध्ये तर घुसखोरी होत नाही ना, ह्याची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत ती भीती, ती खतखत त्यांच्या मनात कायम राहणार आहे आणि ती तितक्याच तडपेने मांडणारा नेता किंवा चेहरा सध्या तरी ओबीसीच्या नेतृत्वाच्या पहिल्या फळीमध्ये तरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अर्थात याला सरकारी आश्रय हे सुद्धा एक कारण असू शकतं. कारण आपण बघितलं स्वतः अजित पवार यांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात पहिल्या कॅबिनेटच्या एक्सपान्शनमध्ये स्थान दिलेलं नव्हतं. जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप झाले, ते सुद्धा एक मोठे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात, ते सुद्धा मराठवाड्यातनं येतात, मराठवाड्यातल्याच मराठ्यांचा हा जटिल प्रश्न आहे, परंतु त्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी, वेगवेगळ्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्या जागी पुन्हा एक नवीन ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळ यांच्याशिवाय अजित पवारांना सुद्धा पर्याय नव्हता. पण हे राजश्रय जे भुजबळांना मिळालेलं आहे ते अजित पवारांपेक्षा फडणवीसांमुळे मिळालेला आहे, असा थेट आरोप विरोधी बाकावर बसलेले अनेक नेते करतात. स्वतः संजय राऊत म्हणालेले आहेत की मोदींच्या आशीर्वादामुळे आज छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत आणि यामुळे आता येत्या काळात ज्या वेळेस या गोष्टींची कारणमीमांसा होईल, ओबीसींच्या आरक्षणावरती खरंच परिणाम होणार आहे की नाही याचा जेव्हा अभ्यास केला जाईल आणि त्याच्या दृष्टीने जेव्हा पावलं पडतील त्यावेळेस मात्र ओबीसी आरक्षणासाठी असा खमक्या नेता किंवा एखादा आक्रमक चेहरा कुणाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु या सगळ्यामध्ये सरकारने सध्या तरी मराठा आरक्षणाची जी धग होती ती कमी केलेली आहे आणि कुठेतरी एक निवडणुकीच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती ज्या पद्धतीनं सरकारला एक मोठं आव्हान मराठा आरक्षणाच्या निमित्तानं उभं झालेलं होतं ते जरी सरकार थोपवण्यात यशस्वी झालेलं असलं तरी सध्या ओबीसी आरक्षणासंदर्भात जे कोणी नेते काम करताना दिसत आहेत हे सरकारी आश्रयामध्ये काम करताना दिसत आहेत आणि त्यामुळे आता ओबीसी समाजाला सुद्धा विचार करावा लागणार आहे की येत्या काळात त्यांना याच सरकारी आश्रय असलेल्या चेहऱ्यांना आपला नेता म्हणवायचा आहे, आपलं नेतृत्व द्यायचं आहे की त्यांना मनोज जरांगे पाटलांसारखाच एक नवीन चेहरा आणि एक खरा चेहरा शोधावा लागेल. अशाच पद्धतीचं विश्लेषण आपण भविष्यातही करत राहू आणि याबद्दल तुम्हाला काय वाटलं, ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात पुढच्या घडामोडी काय घडतील, काय करायला हवं याबद्दलची तुमची मतं काय आहेत ती सुद्धा आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच पद्धतीची विश्लेषणं ऐकण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.